असं कमेंट येतात की तुझ्या जेवणाचा बनवतानाचा एक सेपरेट व्हिडिओ काढ. मग सेपरेट आता काय हिनं आज तर चपात्या करून टाकल्यात. किती वेळ लागला एवढ्या चपात्या बनवायला तुला? अर्धा तास. जास्तच वेळ लागला मग अर्धा तास म्हणजे. पीठ जोरात बोल, जोरात. पीठ तिंबायचं मग चपात्याला बसायचं, अर्धा तास तर लागतोच. पीठ मळायचं असं काय 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 वांगे कापती काय त्यावेळी ना कापायची. यानं पण कापते ना चरचरा, धार असतंय त्यान. तर तिनं आता चपात्या बनवल्या, तिकडं डाळ उकडून ठेवली, वरण बनवायचं वाटतंय, तिकडं वांग्याची भाजी, 2 प्रकारच्या भाज्या बनवायला लागल्या वाटतंय. आणि इकडं बाबांचं चालू आहे मसाला काढायचा. म्हणजे त्यांनी पण थोडंसं मदत. या दिवसात माशा खूप असतात, जरा व्यवस्थित ठेवायचं सगळं व्यवस्थित, नाही तर उगं पोरं आजारी पडते. असं झाकून ठेवायची चपाती. ह्यो पिठाचीच ताट टाकलं असं नाही, एक सेपरेट असा तुकडा हे करायचा कपडा, तो लगेच झाकून टाकायचा. पोळी पात्र आहे रे ते गावरान असं असेल. बोल बोल काय बोलती. त्यांनी म्हणतात की वहिनी बोलत नाही काय नाही. वहिनी बोलली की व्हिडिओ तुझ्यासाठीच बघतात म्हणा, तू काय काय बोलते ते ऐकण्यासाठी. तिथं कमेंट तू वाच. प्रत्येक 4 कमेंटात एक कमेंट तर असते की साडी घालायला, साडी घालायला. साडीचं लई कंटाळा येतो मला. कसला कंटाळा आणि फेंटाळा आणायचा नसतोय. अगं तो किती बारदाना करून ठेवलाय तू. हा भाजी करताना थोडे पापड तळून काढायचे पहिलेच. समजलं म्हणजे काय म्हणतोय ते. आपण भाजीसाठी तेल टाकतो ना, मग त्यात थोडंसं पापड नाही म्हणत पण त्याला मिरगल्या काय तर म्हणलेला शब्द मला नाही आठवत. पापड यांनी दिलेले हो, उडीदाचेच आहेत ना ते. कोणी दिले ते? अगं काल याच्या कमेंट आलेल्या आपल्या किरण दादाच्या मम्मी नाही का, समजलं, प्रियंका दीदीची मम्मी. त्या वहिनीने कमेंट केलेले आहे काल की मी व्हिडिओ बघितला आणि पूजानं मस्त व्हिडिओ बनवलाय म्हणून. ते बहिणीने कमेंट केलेली. मग त्यांनी दादांना फोन पण केला होता. रात्री काय झालेलं माहिती आहे, सरक रोहन उजेड येऊ दे, दादांच्या पायात साप आलता, एकदम पायच पडला असता तसं झालेलं. त्यांनी तिकडं गेलेले अनिल दादाच्या घराकडं. त्यांचा नाही का तो भाऊ आजारी होता बघ, तो आलता गाडीजवळ. मग ते त्यांच्या घरी आपली पिंपरुलीची ताई आलेली. आपण गेलतो ना पिंपरुलीला, ती ताई. मग यांनी काय केलं, तिकडं ताई पण आहे म्हणून गेले आणि त्यांनी जेवायला बोलवलं होतं वाटतं त्यांना. तर त्यांनी तिथं गेले आणि पायरीजवळ असा पाय ठेवत्यातच तेवढ्यात साप असा पायात. आणि दादाने एकदमच हाक दिली की साप म्हणून. दादांनी अशी ओरडून जोरात उडी मारली. म्हणजे पाय. आणि कोणता साप होता, मिनियार काय असतोय ना तो, खूप विषारी असा, त्याच्यावरती पट्टे असतात तसा. शॉक झाली की काय. उजेड नव्हता का दादा? उजेड अंधार झालाच नव्हता तेव्हाची गोष्ट आहे मेन. मी पण म्हणलं त्यांना, तुम्ही रोज तर घरीच जेवण करताय, उगाच कशाला गेलताय अंधारात. तर त्यांनी बोलले ताई आली ना पिंपरोलीची म्हणून मी गेलो, पाय पडला होता म्हणा. असं थोडा जर हे झालं असतं तर दादा म्हणायला लागले की काहीतरी पुण्य केला असेल मी म्हणून तर वाचलो म्हण. उडीच मारली म्हण त्यांनी, जोरात ओरडले म्हण. असं फोन चालू होता वाटतं प्रियंका ताईचा, त्याच विषयावर आपल्या व्हिडिओ की मस्त बनवलाय त्यांनी व्हिडिओ वगैरे म्हणून. पण काय नाही झालं, ते देवाची कृपा म्हणायचं. त्यांचा
घाबरले असतील त्यांनी खूप. काय म्हणणार होती? बोल. काय तर म्हणणार होती की. हा लक्षात आहे, जाऊ द्या. काय म्हणणार होती? हा बोल, जाऊ दे. हा बोल. काय म्हणत होती? स्टॉप करू काय? माहिती तर आहेच, त्यांचा स्वभावच आहे ना चांगला. मग देव त्यांच्या आत्ता चालू केलंय मी. नाही स्टॉप केलं तर मी तेच की. मग त्यांचा स्वभाव चांगलाच आहे ना, मग देव कसं त्यांना काय होऊ देईल. असंच असते. बरोबर आहे तुझं ते. मग तेच असं मराठीत बोलायचं होतं. बरं राहू दे आता. मी सांगितलंच ना. मला काल कमेंट खूप आलेल्या, वहिनीला सांग जोरात बोल, जोरात बोल, तू तरी सांग असं. मला मी पण लय घाबरलेलो. म्हणलं दादा स्पर्श तर नाही झाला ना पायाला वगैरे कुठं. मग का करायला मला रात्री मग पुन्हा जामच टेन्शन आलं अजून जास्त. मग मला काही खाऊच वाटलं नाही. परत भूकच मेली माझी. एका ठिकाणी बसतच नाही, नुसतं धावपळ धावपळ धावपळ. पाय चालणं कसं आहे त्यांचं चालणं? आपण फिरायला गेलो तर तेव्हाच चालणं सांग बरं. त्रिशाला घेऊन खूप पळत होते दादा. तुरु तुनु 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 फास्ट असं चालणं त्यांचं. सगळ्याच्या माग मीठ संपत आला काय? मीठ का? मला दादांनी सांगून ठेवलंय घरातलं मीठ कधी संपू देऊ नये म्हणे. संपायच्या आधीच मीठ आणून ठेवायचं. हाय की अजून पण आणावं लागेल. तसा गजरा नाही चांगला वाटत ग. केस खालीच, ती विणी खाली सोडायची आणि मग त्या विणीला लावायचं, मग चांगलं वाटतंय. स्वयंपाक करताना केस जाते. ते पण बरोबर आहे. रोहन खाली तरी बस, वरती तरी उठ, साईड तरी सरक. अंधार पाडायलास तू मध्येच. बनवेल एखाद दिवशी तिचा स्वयंपाक करतानाचा व्हिडिओ. कवापासून बाबांनी काढलेला की अजून काय काय. मला मिरच्याचा ठेचा करून दे ना, मला आवडायले, खायची इच्छा व्हायली. त्या दिवशी मिरच्या नुसतं तळून ठेवल्यात तू, त्यात लसूण फिसून टाकून असं चेंबाय पाहिजे त्याला. शेमताना डोळ्यात उडल्यावर मग काय करणार? काय होत नाही. उडालं तर उडालं. पुन्हा थोडी साखर टाक उडवायची डोळ्यात, बरं होत असतं. रमेश भ्यार. चला मग एकांत बनवेल बरं काही नंतर सेपरेट. आता काही तिनं बनवलेलं होतं सगळं, चुलीवर बनवताना बनवेल सेपरेट व्हिडिओ. चल ग सगळ्यांना बाय कर. त्यांना बोलव जेवायला. या जेवायला चपाती. त्यांना चपाती नाही आवडत, तुझ्या हातची ज्वारीची भाकर खायची त्यांना सगळ्यांना. एक कार्यक्रम ठेवू आणि सगळ्यांनाच बोलवू. उद्याच्याला काय? रोहनचा बर्थडे अजून किती, 1 महिना आहे. हा जून आहे. जुलै ऑगस्ट 2 महिने आहे. ऑगस्ट मध्ये असतो त्याचा बर्थडे. मग बनवू मस्तपैकी बेतच. नाही काय तर बकऱ्याचं वगैरे कार्यक्रमच काढू खरंच आपण आणि बोलू. जे आपले जवळजवळचे आहेत त्यांना सगळ्यांना निमंत्रण देऊ. म्हणजे ज्याला ज्याला शक्य होईल ते सगळे येतील असं करू. चहा नाही का बनवला आज?